Hello dear friends, in the previous video we learned about how to perform compass survey on Google Earth Pro software, the comparison of fieldwork survey and Google Earth survey. Through both we observed only the forebearing and the back bearing. So in detail already I explained in the previous session. So as per the CIS activity part number 1 and the task number 2 that would be here conduct plane table survey. So in the theoretical session as well as practical session we discuss about in detail about plane table survey. So particularly to perform this plane table survey we require the different kind of accessories, some instrument, and then you can perform the plane table survey. The ultimate aim of this plane table survey is to make a small scale map as well as taking the simultaneously measurement of that particular area. तर विद्यार्थी मित्रांनो प्लेन टेबल सर्वे करत असताना मोस्टली आपण त्याचं प्रिन्सिपल बघितलं होतं की हे जास्तीत जास्त मोठ्या लेवलचं फील्ड वर्क असतं. यामध्ये आपण स्मॉल स्केलसाठी मॅप बनवतो आणि मॅप बनवत असताना सायमल्टेनियसली आपण प्रत्येक पॉईंटचे मेजरमेंटही घेतो आणि एरियाही फाइंड करतो. कदाचित तुम्ही ऐकले असेल की तालुका लेवलला एक सिटी सर्वे ऑफिस असतं आणि सिटी सर्वे ऑफिसद्वारे मोस्टली जमीन मोजणी म्हणजे शेतमोजणी केल्या जाते आणि ती शेतमोजणी मॉडर्न डिजिटल सर्वेच्या अगोदर ही प्लेन टेबल सर्वेने केल्या जात होती आणि त्या शेताचा एक लेआउट मॅप बनवला जात होता आणि किती क्षेत्र आहे शेतीचे ही माहिती केल्या जात होतं. तर आपण ह्या पर्टिक्युलर सेमिस्टरमध्ये सेकंड प्रॅक्टिकलमध्ये बघितलेलं आहे प्लेन टेबल सर्वेच्या दोन मेथड होता, एक रेडिएशन मेथड आणि दुसरी मेथड होती एक इंटरसेक्शन मेथड. दोन्ही मेथडचा वापर करून पर्टिक्युलरली आपण त्या क्षेत्राचा किंवा त्या प्लॉटचा मॅप बनवून त्याचा एरिया किती आहे त्याचं मेजरमेंट किती आहे आपण हे माहीत करून घेतलेलं आहे. परंतु ॲज अ पार्ट ऑफ CI ॲक्टिव्हिटी तर आपण पहिली ॲक्टिव्हिटी कंपास सर्वे केलेली होती. आता पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये दुसरा जो टास्क आहे प्लेन टेबल सर्वेचा. प्लेन टेबल सर्वेचा फील्ड वर्क न करता आपण हा पूर्ण सर्वे आपण गुगल अर्थ प्रो या सॉफ्टवेअरद्वारे करूया. यामध्ये मी ऑलरेडी तुमच्याशी डॉक्युमेंट शेअर केलेलं आहे. पर्टिक्युलर एरिया सिलेक्ट कसा करायचा, कोणकोणते पॉईंट घ्यायचे, त्याचा मॅप कसा तयार करायचा आणि काय सबमिशन करायचं, रिपोर्ट बनवायचा कसा. तर चला मी या ठिकाणी तुम्हाला एक हँड्स ऑन सेशन करून दाखवतो. त्या अनुषंगाने तुम्ही ही सेकंड टास्क कंप्लीट लवकरात लवकर करून डेडलाईनच्या आत तो काही रिपोर्ट बनवून तुम्ही तो सबमिट करणं अपेक्षित आहे. तर तुम्ही प्रिव्हियस मी 2 व्हिडिओमध्ये सांगितलं की गुगल अर्थ प्रो सॉफ्टवेअर इन्स्टॉल कसं करायचं. आता आपण इथं ऑलरेडी गुगल अर्थ प्रो सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेलं आहे. क्लिक ऑन इट. once you have click on it, it will be open the free face of that particular Google Earth Pro software look like this one. So I am here deleting previous data and search here चांदवड सिटी. या पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटी करत असताना हे आहे दुसरा टास्क ऍक्टिव्हिटी नंबर 1 मधला. आता तुम्हाला मी थेरी सेशनमध्ये सांगितलं होतं की तुम्ही बरेचसे विद्यार्थी हे शेतकरी कुटुंबातनं आहे म्हणून तुम्ही तुमच्या शेतीचा किती एरिया आहे तो मेजर करायचा आहे. आता या ठिकाणी जे शेतकरी नसतील त्यांनी पर्टिक्युलर सिटी, पर्टिक्युलर जे हॉलिस्टिक एरिया आहे, कल्चरल प्लेसेस आहेत त्याचाही एरिया डायरेक्ट फाइंड करू शकता. या ठिकाणी मी आता चांदवड सिटीचा मॅप, चांदवड सिटीचा जो काही गुगल अर्थ प्रो फेस ओपन केलेला आहे आणि त्याद्वारे मी आपला कॉलेजचा एरिया फाइंड करत आहे. हा आहे आपला कॉलेजचा एरिया आणि यामध्ये मी पर्टिक्युलर आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजचा एरिया कसा फाइंड करायचा यामध्ये सांगणार आहे. परंतु तुम्ही टास्क ऍक्टिव्हिटी कंप्लीट करत असताना तुमच्या स्वतःच्या जमिनीचे क्षेत्र तुम्हाला माहिती आहे
त्याप्रमाणे ते सिलेक्ट करून त्याचा एरिया किती आहे आणि त्यानुसार तो रिपोर्ट तयार करायचा आहे. आता एक्झाम्पल म्हणून मी या ठिकाणी आपलं इंजिनिअरिंग कॉलेज सर्च केलेलं आहे आणि इंजिनिअरिंग कॉलेजचा टॉप व्ह्यू याच्यासारखा दिसत आहे. आता यामध्ये एरिया फाइंड करत असताना पुन्हा ऍड पॉलिगॉन नावाचा एक टूल बार घ्यायचा, त्याला नाव द्यायचं प्लेन टेबल सर्वे इन ब्रॅकेट एरिया. आपल्याला एरिया मेजर करायचा आहे म्हणून एरिया. ओके, आणि थोडंसं त्याला साईडला करून घ्यायचं आणि आपल्याला जो काय टार्गेटेड प्लेस आहे त्याद्वारे तो असा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. You can zoom in it. तो काळजीपूर्वक प्रत्येक कॉर्नर टू कॉर्नर झूम इन करून सिलेक्ट करणं अपेक्षित आहे. आता एक्झाम्पल म्हणून मी आपला इंजिनिअरिंग कॉलेजचा टॉप व्ह्यू दिसतोय तो एरिया सिलेक्ट करत आहे. तर रॅन्डमली हा मी एरिया सिलेक्ट केलेला आहे आणि त्याचं जर मेजरमेंट तुम्ही जर बघितलं तर या टॅबमध्ये शेवटचा जो पार्ट बघितला इथे पेरिमीटर्स दिलेला आणि एरिया दिलेला आहे. तर एरियाचं आपण हेक्टर इथे डिफरंट स्क्वेअर मीटर, स्क्वेअर किलोमीटर, हेक्टर, स्क्वेअर फीट पूर्ण डिटेल्स मध्ये एकर्स मध्ये दिलेला आहे. तुम्ही सध्या पुरतं स्क्वेअर मीटर मध्ये घेतो किंवा हेक्टर मध्ये जर घेतला तरी तो डिस्प्ले होईल किंवा स्क्वेअर फीट मध्ये जरी घेतला तर तोही डिस्प्ले होतो. स्क्वेअर फीट मध्ये जर बघितलं जो काही एरिया मी इंजिनिअरिंग कॉलेजचा सिलेक्ट केला आहे तो 71,712 स्क्वेअर फीट दाखवतो आहे. स्क्वेअर मीटर मध्ये जर बघितला तर तो 6,662 स्क्वेअर मीटर दाखवत आहे. आणि अशा प्रकारे तो तुम्ही एरिया फाइंड करून त्याचा रिपोर्ट बनवू शकता. तुमच्या शेतीचा पूर्ण तुम्ही एरिया बघू शकता. हा पूर्ण सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही जो काही एरिया डिफाईन केला आहे पेरिमीटर डिफाईन केला आहे तो एका कागदावर नोट डाऊन करून ठेवायचा. आणि यामध्ये ही जी काही पर्टिक्युलर फाईल आहे ही सेव्ह करत असताना तुम्हाला सांगितलेलं आहे ती KZM नावाने ती फाईल सेव्ह करायची आहे. सेव्ह प्लेसेस ॲज प्लेन टेबल सर्वे, त्याला मी डेस्कटॉपवर सेव्ह केलेली आहे कारण नंतर ही पण फाईल ॲज अ टास्क 2 म्हणून तुम्हाला अपलोड करायची आहे. आणि रिटर्न रिपोर्ट बनवत असताना तुम्ही ही एक फाईल पर्टिक्युलर जो हा स्केच दिसतोय हा तुम्ही एक PDF फॉर्मॅटमध्ये सेव्ह करू शकता. याला नाव देऊ शकता की प्लेन टेबल सर्वे, प्लेन टेबल सर्वे आणि ब्रॅकेटमध्ये तुमचं नाव अपेक्षित आहे. जसं माझं नाव आहे RS सोनावणे, या अनुषंगाने मी इथं नाव दिलंय. तुम्हीही ह्या फाईल सेव्ह करत असताना हा पर्टिक्युलर PDF स्क्रीनशॉट सेव्ह करत असताना असं नाव देणे अपेक्षित आहे. आणि इथे त्या पर्टिक्युलर एरिया म्हणजे तुमचे जे क्षेत्र असेल त्याचा गट नंबर, त्याचा डिटेल्स, या अनुषंगाने त्याचा एरिया तुम्हाला किती आलेला आहे हे देणं अपेक्षित आहे. असं नाव देऊन ती फाईल तुम्ही सेव्ह करायची आहे PDF फॉर्मॅटमध्ये किंवा तुम्हाला जो काय फॉर्मॅट लागतो इथं तुम्ही पोर्ट्रेट फॉर्मॅटमध्ये A4 साईजमध्ये ते घेऊ शकता. बघा मी पर्टिक्युलर A4 साईजमध्ये सेट केलेला आहे. लोकेशन ते ऑटोमॅटिक रिफ्लेक्ट होते. ती PDF म्हणून मी फाईल सेव्ह करणार आहे. प्लेन टेबल सर्वे आणि त्याच्यात तुम्ही त्याचं नाव देऊ शकता. जसं की मी माझं नाव दिलंय RS सोनावणे. ओके, म्हणजे रिपोर्ट बनवत असताना तुम्हाला ही एक PDF फाईल लागेल आणि KZM फाईल लागेल. ही फाईल डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये त्याचा स्क्रीनशॉट दिसेल तो असा. ओके, यू कॅन सी हियर. ओके, आणि हाच रिपोर्टला तुम्हाला ही फाईल जोडायची. याच्यात क्लिअरली मेन्शन होतं की तुम्ही केलेलं काम कोणतं आहे. त्याचा PDF आणि KZM फाईलवर त्याच्या कोऑर्डिनेटद्वारे मला कळेल तुम्ही जो काम केलेलं आहे हे परफेक्ट आहे. तर होप तुम्ही हे तुम्हाला कदाचित समजलं असेल अशी अपेक्षा करतो. आणि रिपोर्ट बनवत असताना आपण ऍक्टिव्हिटी नंबर 1 बद्दल डिस्कस करतोय. त्याच्यामधला टास्क पहिला होता कंपास सर्वे.
त्याच्याबद्दल मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. आता ऍक्टिव्हिटी फर्स्ट मध्ये दुसरा टास्क आहे तो प्लेन टेबल सर्वे. यामध्ये स्क्रीनशॉट अपेक्षित आहे आणि KMZ फाईल अपेक्षित आहे. तर KMZ फाईल कशी डाउनलोड करायची ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता स्क्रीनशॉट तो PDF स्वरूपातही तुम्हाला मी डाउनलोड करून दाखवलेला आहे. तदनंतर तुम्ही जो रिपोर्ट बनवणार आहे त्यातलं एक पर्टिक्युलर मी तुम्हाला क्लासरूम मध्ये सांगेल. रिपोर्टचं पहिल्या पेजवर काय असेल, दुसऱ्या पेजला काय आलं पाहिजे, तिसऱ्या पेजला काय आलं पाहिजे. त्या अनुषंगाने तुम्ही पूर्ण रिपोर्ट बनवायचा. पण रिपोर्ट बनवत असताना तुम्ही परफॉर्म जेव्हा करता गोल R4 ज्या ज्या गोष्टी नेसेसरी आहे त्या ऑलरेडी मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर स्क्रीनशॉट, तदनंतर तुम्हाला जे काय याचे कोऑर्डिनेट्स आहे ते कोऑर्डिनेट पण गरजेचं आहे. पण त्या कोऑर्डिनेटच्या सध्या आपण ह्या टास्कमध्ये कोऑर्डिनेट घेणार नाही. ते पुढच्या टास्कमध्ये थिओडाइटच्या स्वरूपात आपण टार्गेट घेणार आहेत. नंतर जी काही ड्रॉइंग स्क्रीन डाउनलोड केलेली आहे ती ड्रॉइंग आणि या ऍक्टिव्हिटीचे तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल 2 ते 3 शब्द, 2 ते 3 सेंटेन्सेस तुम्ही तिथं लिहिणं अपेक्षित आहे. की प्लेन टेबल प्रिन्सिपल कसा फॉलो होतो डिजिटली, तुम्हाला काय काय वाटतं हा परफॉर्म करताना प्रॅक्टिकल रिगार्डिंग म्हणजे प्लेन टेबल सर्वेच्या ते तुम्ही तिथे लिहिणं अपेक्षित आहे. तसं बाकीचे इन्स्ट्रक्शन रिपोर्ट मेकिंग बद्दल मी तुम्हाला क्लासरूम मध्ये देणारच आहे. सो थँक्यू व्हेरी मच.